अफजल सिंधी, पटकी हुई गेंद थी इस बार, बॉलर बैक ड्राइव, ब्लाइंडर, शॉर्ट बॉल थी अफजल की और इस बार आड़े बल्ले से खेलना चाह रहे थे लेकिन पूरी तरह से गलत स्ट्रोक का चयन बल्लेबाज विक्रांत पाटिल इनकी ओर से और फॉलो थ्रू में क्या कैच अफजल का। डोंबिवली ग्रामीण के बैट्समैन लेफ्ट मोर द विकेट, ये अच्छी लाइन थी लेकिन इस बार मिड विकेट बाउंड्री लाइन की ओर खेल दिया एक हाथ से, व्हाट अ कैच, कैच ऑफ द डे। और वहां पर खिलाड़ी मौजूद थे शहबाज अली, एक बढ़िया कैच अपने टीम के लिए। ओमकार देसाई बैक टू द पेविलियन, बाउंड्री लाइन की मिड विकेट की ओर। इस सुल्तान शॉर्ट गेंद थी इस बार, पॉइंट में गेंद हवा में और इसी के साथ यहां पर ग्रुप ऑफ कंपनीज को बेहतरीन अच्छे टाइमिंग के साथ इस बार बॉलर बैक ड्राइव, चलो एक विश्वजीत ठाकुर, एक तेरी लेकिन दूसरी मेरी, दूसरी गेंद पर भेज दिया पेविलियन की ओर। इस लाजवाब कैच ने बल्लेबाज विश्वजीत ठाकुर को प्रशंसा करनी होगी ये गेंदबाज की। बहुत कम समय होता है जब गेंदबाज गेंदबाजी करने के बाद फॉलो थ्रू में कैच लेता है और काफी गति से गेंद आई थी मगर साठी एवढं मोठं नाव तुमचं आहे परंतु इथे एक मोठा धमाका, बॉल हवेत आहे, तिसरी कॅच होईल का आणि जजमेंट पहा, अक्षय नजर ठेवली त्याने बॉलवर आणि एक मोठी विकेट मी म्हणेन याच ओव्हरमध्ये अनसच्या खात्यात। लो कैच जीतो मैच, अनास जो आए हैं, अनास यहां पर विनाश कर रहे हैं ऐसा हम कह सकते हैं क्योंकि हर कोई बैट्समैन जो है रनों की रफ्तार देखिए, क्रीज में डीप गए और शॉट बहुत बढ़िया खेला था, इसमें कोई दो राय नहीं है, लेकिन जो ऊंचाई और अंतर नापना चाहिए था वो नहीं हुआ और बॉडी बैलेंस अक्षय पवार का देखते ही बन रहा है। मेरे ख्याल से ये अब पूरी तरह से मैच में वापस आ चुके हैं 11 वॉरियर्स दुबई और उनकी जो प्रैक्टिस है देखिए, ओह व्हाट अ बॉडी बैलेंस। इस बार मिस टाइम किया है शाहिद, अब की बार कोई गलती नहीं करेंगे। हाणावरच्या गोलंदाजाने दुसऱ्या ओव्हरमध्ये धावसंख्येचा ग्राफ खाली आणला, त्यांच्या ओव्हर लगेचच न संपून ठेवता शेवटच्या ओव्हरला आक्रमण होऊ शकतात, तिकडे काय परिस्थिती आहे त्यासाठी त्यांना राखून ठेवलं आणि इकडेही लगेचच त्यांनी फायदा मिळवून दिलाय। हरी सर नक्कीच चंदू, जो रवी भुम्मकवर पहिल्या ओव्हरला प्रहार केला होता नानाने आणि ॲक्च्युली गेल्या मॅचमध्ये रवीने 2 टाकल्या होत्या, ॲम्ब्रोजने 1 ओव्हर टाकली होती बहुतेक, पण फुलटॉस बॉल, यावेळेला टायमिंग थोडंसं मिस झालं असं वाटतंय आणि इथे पहा जजमेंट, व्हाट अ कैच। इसरार खान ने क्या कैच लिया है, आज तो खानों का दिन है। देखिए किस तरह से दौड़े, अपने बॉडी बैलेंस को रखा, ग्रैब किया, खुशी का इजहार, और क्या ये वाकई में विकेट वाला गेंद था? मुझे नहीं लगता ये विकेट देने वाला गेंद था। नहीं, इट वाज अ लो फुल टॉस हरीश जी, इट इज डिफिकल्ट टू हिट दैट सच अ ग्रासी विकेट्स। तो राकेश कहर को जो पिंच हिटर के रूप में कहिए या फिर स्ट्रेटेजी के रूप में ऊपर भेजा गया, स्टंप्स के करीब आकर पटका था इस बार और प्रीतम परब स्क्वायर कट लगाने के जुर्म में कसूरवार,
पहले विकेट का पतन। विश्वजित ठाकूर यांची 6वी विकेट सर, कारण पहिल्या मॅच मध्ये देखील 5 विकेट त्यांनी घेतल्या होत्या. यावेळेला थोडासा उसळता बॉल होता आणि या उसळत्या बॉलला पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी फिल्डर उपलब्ध आणि काय अप्रतिम कॅच त्या ठिकाणी घेतली गेली आहे. विकेटचं पतन. विवेक शेलार त्या ठिकाणी कॅच. इस बार गेंद के नीचे बंटी और बंटी ने वहां पर कैच मुकम्मल कर लिया. खुशी का फायद्याचं इजहार असणार आहे, कारण त्यांच्यासारखा एक महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी मिळतोय आणि विश्वजित ठाकूर यांच्या खात्यात आणखीन एक विकेट जाताना पाहायला मिळते सर. 8वी विकेट. विश्वजीत ठाकुर को विकेट दिए बगैर उससे रन लेना मतलब किसी पठान से बिना बिना ब्याज के कर्ज लेने वाली बात. कलोल आणि ती असेल टीम A2 आणि यावेळेला आणखीन एक मोठा फटका. पंकज जाधवचा फटका यावेळेला थोडासा फसलाय. चांगलं टायमिंग मागच्या बॉलवर आणि या बॉलवर थोडंसं टायमिंग फसला आणि अगदी सुपर ओव्हर साठी 1 नंतर डिफेंड करावी लागेल, वाचवावे लागतील रन. हा प्रयत्न इथे नक्की करावा लागेल. लास्ट ओव्हर इथे दिली जाईल मला वाटते विक्की भोईरकडे. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न, मिस टाइम आणि इथे बॅट्समैन टाइमिंग सही नहीं हुआ कुणाल जी, और श्रेयस इंदुलकर एक धाकड़ बल्लेबाज के रूप में जाने जाते हैं, उन्हें आउट होकर पैवेलियन की ओर वापस लौटना पड़ा. एक नंबर खरोखर एक नंबर. एक गोष्ट लक्षात आली असेल तुम्हाला मागच्या पर्व आणि आताच्या पर्वामध्ये गोलंदाजाला शॉर्ट ऑफ लेन जो बॉल आहे त्याचा भरपूर फायदा होतोय. फास्ट विकेट असल्यामुळे जास्तीत जास्त शॉर्ट ऑफ लेन टाकणारे बॉलर जास्तीत जास्त यहाँ पर पहली गेंद और यस गॉन. 0 का गुड कॅप्टनशिप. मागच्या मॅचचं पार्ट बघितल्यानंतर कॅप्टनला खरोखरच सूर गवसला. त्याला कळलं की फास्ट बॉलिंग आणि स्पिन बॉलिंगचा पार्ट ह्या विकेटवर काय आहे आणि खरोखरच उमरला दाद द्यायला पाहिजे की त्याने त्याचा परिपक्व बिग विकेट त्याने मिळवला आहे. स्वतः स्लिपला उभा राहून इस बार सफल हुए और पुल कर दिया है. कैच आउट का मौका और एक बेहतरीन कैच बनाए हैं. एक योगेश पेड़कर को अच्छा साथ दिया है और अब ये टीम जो है रनों की कॉस्मेटिक सर्जरी करने के बाद अब ज्यादा बेहतर नजर आ रही है. अगदी बरोबर आहे. पहिले 2 विकेट गमावल्यानंतर जो दबाव होता तो दबाव पुन्हा एकदा विरोधी टीमवर कसा येईल त्याचा प्रयत्न आकाश तारेकर आणि योगेश पेनकरने केला. 11 बॉलमध्ये 22 रनची तुफानी खेळी त्याने साकारली. कॅचसाठी देखील कौतुक व्हायला पाहिजे. मुन्नाचं शेवटपर्यंत नजर ठेवली बॉलवर आणि त्यानंतर एक यशस्वी कॅच त्याच्या माध्यमातून संपन्न झाला. परंतु कौतुक बॉलरचं देखील व्हायला पाहिजे. पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतरचा बॉल त्याने डॉट केला, फॉलो केला बॅट्समनला आउटसाइड ऑफ स्टंप खेळण्यासाठी आणि त्यानंतरच्या तिसऱ्या बॉलवर विकेट घेतली आहे आकाश तारेकरची. नक्कीच खरोखर बॉलर्सने खरोखर कमबॅक केला आहे आणि अशा पद्धतीची बॉलिंगच मला वाटते रन्स. हो, यावेळेला बॉल थोडासा कट होताना पाहायला मिळतोय आणि राकेश प्रभू जे मात्र जबरदस्त बॅटिंग करत होते त्यांना उतने ही जिम्मेदारी भरा काम होता है. देखिए किस तरह ये विकेट लिया, थोड़ा दूर खेले शरीर से और नीलेश ने अपने घुटनों पर झुक. अकुटप्प्याचा बॉल त्यावर केला जातोय प्रहार, परंतु तिकडे येईल क्षेत्ररक्षक आणि राजूला जिस मिळते. अंदाज में गेंदबाजी की अब तक राजू भोगा ने, मैंने पहले कहा था जब चंद्रा जी से मैंने पूछा था कि या इस एंड से गेंदबाजी करते हुए राजू भोगा को विकेट मिलेगी, तो ये उन्होंने जवाब दिया उनके गेंदबाजी पर. विक्रांतसाठी हा बॉल स्क्वेअर कट परंतु हातात आणि जब इथे श्रेयस कदम ने वो कैच लिया, जिसमें है दम वो है कदम. ब्रिलियंट बॉल, ब्रिलियंट स्ट्रोक, ब्रिलियंट कॅच. खरोखरच अप्रतिम प्रदर्शन तिन्ही गोष्टीचं झालेलं आहे. अप्रतिम. हेच तर खरं स्टँडर्ड आहे या संपूर्ण स्पर्धेचं. मुंबई क्रिकेट बिग बॅश 70-70 प्रेझेंट तुम्ही अनुभवता आणि पहा काय कॅच इथे पकडली आहे तिथला फिल्डर श्रेयस कदमने आणि हे यश मिळतं विजय गडवालला. शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला गेल्यानंतर कट केला होता. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि ओमकार पाटीलला जावं लागतंय. बॅटची जरी लो स्कोरिंग असेल, बॉल टू बॉल असेल तरी हा इझी नाही आहे हे दोन्ही संघाला नक्कीच कळत असेल. मला आणखीन एक गोष्ट चंद्राजी इथे नमूद करावीशी वाटते. विहिरीत ज्यावेळेला आपण एखादी इस बार अलग अंदाज में और ये देखिए आउट हो गए, फंस गए. अच्छा कैच करने के इरादे के साथ जरूर आए हैं और ये कैच कर दिया.
अफलातून कॅच या ठिकाणी मी जरूर म्हणेल सर, कारण 2 स्ट्रोक तुम्ही मिड विकेटला मारल्यानंतर अखिलेशने देखील आपल्या चेंडूमध्ये सुधारणा केली. भाग पडलं त्यांना कव्हर्स पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्यासाठी. स्ट्रोकही चांगला होता, परंतु एका अफलातून कॅचने त्यांची खेळी संतुष्टात आणली मी म्हणेन. हे अफलातून फटका सुद्धा होता. बघा फिल्डरचं चातुर्य किती सुंदर आहे. त्याने हा चौकार सुद्धा जाऊ शकला असता. त्याने डाई मारून तो बॉल एक्टिविटीज लाइक दिस. इस बार भी फाइन लेग की तरफ, लेकिन इस बार वो दायरे के बाहर टीम भी. होती चंदू 11 आणि त्यासाठी अगदी मंचर टूर, अजून टायटन चषक मंचरला टूर केली होती आणि त्या दौऱ्यासाठी माझ्या टीममध्ये संदीप आचार्य, बंटी कांबळे यांचा समावेश होता. परंतु ॲज अ सलामीवीर म्हणून, ओपनर म्हणून संदीप कदम जे श्री 11चे आहेत आणि तारिफ सय्यद या तिघांनीही तिन्ही मॅचला सलामी केली होती आणि आम्ही त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी देखील केली होती. आणि ही आठवण म्हणजे ती आमची जुनी आठवण आहे. ॲज अ ओपनर माझ्या टीममध्ये मी त्यांना बोलवलं होतं अगदी मंचर टूरसाठी. आणि मी आणखीन एक गोष्ट त्यांच्याबद्दल सांगू शकतो की तारिकभाई हे चांगले क्रिकेटर आहेत आणि त्याचमुळे ना या सगळ्या गोष्टी त्या आत्मीयते ते प्रोत्साहित करतात खेळाडूंना. त्यानंतर आपण पाहिलं असेल ज्यावेळेला इंडिया पाकिस्तानचा सामना झाला, 1 रुपयाचं पारितोषिक त्यांनी जाहीर केलं. मंगेश वैती ने उसको लिया. मंगेश वैती की शारीरिक सुसज्जता आप देखिए, जिस तरह से ये स्ट्रोक को खेला. हेलीकॉप्टर उड़ाया था और मंगेश वैती देखिए अब आए, झुके और कलाबाजी लगाते हुए उस कैच को जमीन से शायद 1-2 सेंटीमीटर ऊपर उन्होंने पूरा किया, लेकिन ये कैच देखते ही बनता है. दिस इज व्हाट यू कॉल एन एक्सलेंट कैच. नक्कीच हरीशजी, मंगेश वैद्यबद्दल थोडंसं 2 शब्द बोलावेसे वाटेल. चेंबूरमधील माझ्या मते सर्वात फिटेस्ट प्लेअर असेल तर मंगेश तोच निर्धार होता आणि तो त्या हिशोबाने ते करून गेलेले आहे माझ्या मते. नक्कीच हरीश सर, तुम्ही खेचलाय एक चौकार, तुम्ही खेचलाय जी अपेक्षित धावगती आहे. म्हणजे 20 धावा तर तुमची पहिल्याच ओव्हरमध्ये झालेल्या आहेत. त्यावेळेला थोडीशी घाई देखील मी म्हणेल, कारण ज्यावेळेला तुमच्या बॅटला बॉल लागतं तुम्ही जास्त वेळ, तुमची भूमिका खूप निर्णायक आहे. जास्त वेळ आणखी उभं राहणं गरजेचं होतं, परंतु विक्रोले समाधानी असेल कारण Now this is the prize wicket. This कॅचेस विन्स द मॅचेस याचे उत्तम उदाहरण, कारण की आय थिंक दिस कॅच विक्रोलला खूपच मागे घेऊन गेली या मॅच मध्ये. विजय ने क्या कैच लिया और अब हैट्रिक पर आ चुके हैं वहां पर राहुल वर्मा. कौन कहता है 13 नंबर अनलकी है? 13 कैन बी ऑल्सो अ लकी नंबर. और 2 गेंदों में 2 विकेटें ली. लुक एट द एग्जीक्यूशन ऑफ ऋषि. सुपर शॉट, लेकिन इस तरह के कैच होते नहीं है, इनको बनाना पड़ता है. और यहां पर यही सवाल विक्रोलियंस देर रात तक सोचेगी अगर कोलकाता जीतती है तो, कि ये कैच कैसे लिया गया. दिस वॉज एथलेटिसिज्म. यावेळेला बॉल हवेत आहे आणि अप्रतिम पद्धतीने हा झेल त्याने पकडलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल थोडासा बाहेर जाणारा होता, त्याला कट करण्याचा प्रयत्न आणि पहा डाईव्ह लगत समोरच्या दिशेने फॉरवर्ड डाईव्ह इथे केली आणि तिथे बॅट्समनला जखळलं. म्हणजेच एक चांगला कॅच संपन्न केला आणि आउट होणारा बॅट्समन ठरलाय प्रथमेश म्हात्रे. मोठी विकेट टीम साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरीसाठी. कॅचेस विन द मॅचेस बघितलंच असेल तुम्ही. इजाज कुरेशी डायव्हिंग कॅच, ह्याला म्हणतात फिल्डिंग, दिलसे फिल्डिंग. ही डाईव्ह कशामुळे शक्य, म्हणजे जास्त शक्य कशामुळे? यावेळेला बॉल हवेत आहे, फिल्डर येतोय आणि ये what है a कि catch! बंटी ने खतरे की घंटी बजा दी है. 3 बल्लेबाज 0 पर आउट हुए हैं और ये कितनी बार आप देख सकते हैं. कुणाल, पहले दिन हमने देखा 0 पर 2 विकेट और उसके बाद कितने सारे रन बने, लेकिन क्या आज वो दिन है? ओहो, लुक एट द डाइव, निम्बल फुटेड जिसको क्रिकेट में कहा जाता है. और वलसाड का ये खिलाड़ी क्या कर सकता है. ओहो, माशाअल्लाह. अगदी बरोबर आहे. बंटी आणि बंटीच तिथे होता आणि या मॅच मध्ये जज कुरेशीची नक्की घंटी इथे वाजवलेली आहे बंटीने आणि बॉलिंग देखील चांगली झाली आहे अफजलची या ओव्हर मध्ये. नक्कीच अफजल सिंधीचा ऑफ ब्रेक. और अब देखिए यहां पर शॉर्ट स्टॉप पर This is- कीपरच्या डोक्यावरून जरूर गेला, परंतु पाठीमागे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते आणि कलकत्त्याला मिळतं. हे आणखीन एक मोठं यश म्हणू शकतो सर मी. पीकू पॉल बल्लेबाजी में ज्यादा कुछ कर नहीं पाए थे, लेकिन ये जो कैच पीकू पॉल ने लिया